नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आता बऱ्याचदा काय होतं का आपल्याकडे एखादं छोटं पाणी किंवा अदर काही वस्तू लिक्विड वस्तू सांडते त्यावेळेस आपण कपडा घेतो आणि असं पुसायला सुरुवात करतो, कारण एवढ्याशा गोष्टीसाठी आपण मॉप काही खराब करत नाही। तर अशा वेळेस आज आपण अतिशय सोप्या पद्धतीचा एक टूल्स तयार करणार आहोत, ज्यामुळे तुमची जे छोटंसं असं काही पण सांडलं की तुम्हाला ते पुसण्यासाठी हा टूल्स खूप कामी येणार आहे। त्यासाठी आपल्याला असं पायाने अजिबात पुसण्याची गरज पडणार नाही, कारण काय होतं की आपण ज्यावेळेस पायामध्ये कपडा पकडतो तर व्यवस्थित त्याने फरशी क्लीन होत नाही। तर बघा, आपल्याला घ्यायची आहे एखादी चप्पल। तुम्ही जुनी घ्या, नवी घ्या, कुठलीही चप्पल घेऊ शकतात। असं नाही की आपल्याला जुनी चप्पल लागणार आहे, नवी घेतली एखादी रेग्युलर वापरातली तरी चालेल। तर बघा, आपल्याला या ठिकाणी चप्पलच्या आकाराचा, म्हणजे तुम्हाला ज्या पायामध्ये चप्पल घालायला आवडतं, जास्त करून काम सोपं वाटतं, त्या ठिकाणी त्या चप्पलवरती आपल्याला एक कपडा ठेवायचा आहे आणि चप्पलच्या साईजचा हा कपडा कट करून घ्यायचा आहे। तर बघा, मी असा एक कपडा होता माझ्याकडे, तो कट करून घेतलेला आहे। आता तुम्ही त्यानंतर एखादा तुमच्याकडे ज्या कपड्याने फरची पुसतात तो कपडा घेऊ शकतात, किंवा टी शर्ट घेऊ शकतात, किंवा बघा माझ्याकडे तर असं जुनं बनियान होतं, मी त्याचाच वापर करत आहे। तुम्ही काही पण घेऊ शकतात, असं नाही की बनियानच घेतला पाहिजे। आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आता बघा, हा जो कपडा आपण कट केलेला होता तो यावरती ठेवायचा आहे आणि व्यवस्थित याला शिवून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित याला 1-2 टाके मारले तरीही हे पूर्ण पॅक होतं, असं नाही की चारही बाजूने व्यवस्थित शिवावं लागतं, असं अजिबात नाही आहे। 4 टोकांना 4 टाके मारून घ्या, अगदी पॅक होतं। त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला दोऱ्या घ्यायच्या आहे। मी या ठिकाणी कपड्याच्याच अशा छोट्या ज्या दोऱ्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहे। आता बघा, वरच्या साईडला अशा प्रकारे आपल्याला ही दोरी लावायची आहे, सेम त्याच पद्धतीने खालच्या साईडला देखील याला लावायची आहे। एक टाका मारून याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते। आता बघा, मी ह्या ज्या दोऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा प्रकारे याला पॅक करून घेतलेला आहे। आता आपल्याला घ्यायची आहे चप्पल, आणि पुढे काय करायचं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता बऱ्याच जण मला कमेंट करतात की असं छोटे टूल्स तयार करून दाखवतात, खूप गरीब असल्यासारखं वाटतं। तर अजूनसुद्धा बऱ्याच जणांकडे मॉप वगैरे नसतो, त्यांच्यासाठी माझा हा खूप छोटासा छान असा प्रयत्न आहे, जेणेकरून त्यांचा फायदा होईल। जुन्या कपड्यांपासूनच आपण हे तयार करत आहोत, यासाठी कुठेही खर्च करायची गरज नाही आहे। आता ठीक आहे, बऱ्याच जणांकडे मॉप वगैरे असतो, पण अजून देखील काही भरपूर असे लोक आहे ज्यांच्याकडे मॉप वगैरे नाही आहे, त्यांच्यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न असतो। त्यामुळे प्लीज कमेंटमध्ये असं डिमोटिवेट करण्याचं काम बिलकुल करू नका। आणि बघा, एक तर तुम्ही कात्रीच्या मदतीने अशा प्रकारे बनियानला कट करून घेऊ शकतात, म्हणजे चारही सर्व जो गोलाकार जो भाग आहे बनियानचा तेवढा संपूर्ण अशा प्रकारे छोट्या पट्ट्यांमध्ये याला कट करू शकतात। आता तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला हे असं दोरीचं वापरायला व्यवस्थित वाटते की आहे असंच बनियान वापरायला व्यवस्थित वाटते, तुम्ही दोघंही पद्धतीने याचा वापर करू शकतात। आता मी तुम्हाला फक्त एक आयडिया म्हणून मी याला कट करून दाखवत आहे, तुम्ही आहे असंच ठेवू शकतात, काहीच अडचण नाही। तर बघा, मी तर काही कट करणार नाही आहे असंच ठेवणार आहे। तर बघा, आता व्यवस्थित आपला जे टूल्स आहे या ठिकाणी तयार झालेला आहे। आता याचा वापर कसा करायचा हे सुद्धा बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर बघा, आपल्याला जी कुठली घरामध्ये एखादी चप्पल असेल, स्लीपर वगैरे कोणतीही चप्पल घेऊ शकतात, आणि या चप्पलला वरच्या साईडने बघा जी दोरी आपण अटॅच केली होती ती दोरी अशी अडकवायची आहे। सेम खालच्या साईडची दोरी देखील आपल्याला अशा पद्धतीने याला लावायची आहे, आणि अगदी परफेक्ट बसते, अजिबात निघत नाहीत। आणि आपला जो पाय असतो, म्हणजे ज्यावेळेस आपण चप्पलमध्ये पाय घालतो त्यावेळेस काय होतं की ही दोरी आपल्या पायाखाली येते, त्यामुळे ती अजिबात इकडे तिकडे किंवा चप्पलमधून अजिबात निघत नाही। तर बघा, मी तुम्हाला हे करून सुद्धा दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला जी चप्पल आहे ती अशा प्रकारे पायामध्ये घालून घ्यायची आहे, आणि बघा, दोरीसुद्धा पूर्ण पायाखाली पॅक झालेली आहे। आता तुम्ही काय करायचं, कधीही तुमच्या घरामध्ये एखादी छोटी मोठी वस्तू सांडले, लिक्विड वस्तू पाणी किंवा काही म्हणा सांडलं, तर अशा पद्धतीने ही चप्पल घ्यायची आणि यामध्ये घालायची, आणि बघा, अगदी खाली बसण्याची सुद्धा गरज नाही, खाली वाकण्याची सुद्धा गरज नाही आहे। आता इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही गरज खूप कामी येऊ शकतं, आणि झटपट फरची पुसायची असेल तर सुद्धा त्यावेळेस हा टूल्स नक्की ट्राय करा, कारण काय होतं की कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याला बाहेरगावी जायचं राहतं, किंवा बऱ्याच महिला जॉब करतात, त्यांच्याकडे पुरेसा वेळ नसतो, त्यांच्यासाठी सुद्धा हा टूल्स खूप महत्त्वाचा आहे। कारण आता पावसाळा सुरू होत आहे आणि प्रत्येक वेळेस मॉप ओला करून फरची पुसायचं म्हटलं की मॉपसुद्धा लवकर वाळत नाही। आय होप की तुम्हाला ट्रिक आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, आणि व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, आवडला असेल
तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि बघा त्यानंतर तुम्ही याला व्यवस्थित ही चप्पल तुम्हाला रेग्युलरली जिथे घालायची तिथे घालू शकतात आणि हे जे कपडा आहे तो व्यवस्थित सुकायला सुद्धा टाकू शकतात. बघा अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे, काहीच खर्च आलेला नाही आहे आणि बऱ्याच जणांना याची गरजसुद्धा आहे. त्यासाठीच माझा हा छोटूसा प्रयत्न आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पाठवा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.